ध्रुवेश खारके असतील, त्यानंतर आमचे दिलीपजी भोपे आहेत, प्रशांत घर, देवेंद्र असतील, यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. खूप भली मोठी स्पर्धा, कारण ज्याने इंग्रजांविरुद्ध पहिला बंड पुकारलं असे क्रांतिकारक अगदी आपण पाहत आहे वासुदेव बलवंत फडके आणि त्यांची जन्मभूमी कर्मभूमी शिरडण गाव, आणि त्या शिरडण गावामध्ये अगदी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथून मात्र मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू बॅटची टॉपेज लागली होती. सुमित पाटीलने चेंडू अडवला सुद्धा होता. झेल कॅरी करता करता चेंडू निसटला आणि त्यानंतर मात्र पहिला चेंडू हा डॉट पाहायला मिळतोय कुणाल मते याचा. गोलंदाज कुणाल मते आपण पाहू शकाल. अगदी बरेचसे जवळचे संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मग कुडावे, वडवली, कुडावे, चिंचवण, सांगुर्ली अशी जवळची गावं. तुरमाले इथून मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, जज केलंय, झेल टिपलाय आणि हर्षद पाटील हा झेल टिपलाय आणि पहिला धक्का लागतोय तो टीम गावदेवी सांगुर्ली संघाला श्रीकांतच्या रूपानं. फलंदाज बाद. त्यानंतर आपण पाहतो आमचे पाहुणे जयेशजी टेंबे यांचं इथे शुभागमन झाले. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. अगदी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ट्रॉफीज आम्हाला त्यांनी दिले, त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. त्यानंतर शिरडोन संघाचं इथे शुभागमन झालं. आमचे पवन टकले असतील, उत्तम आहेत. इथून मात्र आपण पाहू शकाल बघा, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. पुन्हा एकदा संधी, चान्स होती परंतु चान्स हुकलाय आणि त्यानंतर मात्र या चेंडूवर सुद्धा डॉट चेंडू पाहायला मिळतो. 3 चेंडू अद्यापर्यंत फेकलेत कुणाल मतेनं. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते, बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक सुद्धा मिळवत असतो. तोच गोलंदाज, पहिला गोलंदाज वापरला जातोय तो पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धावसंख्या टोटल धावपलका, चला फिल्डिंग सजवायचं आहे, सामना सुरू करायचा आहे. धावसंख्या टोटल आहे अद्यापर्यंत 0 धाव. 3 चेंडू संपलेत, एकही धाव अद्यापर्यंत जमवली नाहीये. पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू आपण पाहू शकाल खेळला जात होता. अगदी चेंडू जातोय नियोजित ठिकाणी एका धावेसाठी आणि या एक धावेच्या बरोबरीनं 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावपलकावर टोटल जोडली जातीये, ती म्हणजे आपण पाहू शकाल ती 1 धाव. 4 चेंडू संपलेत, 1 धाव. अगदी डार्क रेड जर्सी तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज कुणाल मध्ये. सागर पारदी येतोय, एक विस्फोटक आक्रमक खेळाडू. अगदी सांगतोय हे मैदान आहे, घरचं मैदान, आणि या मैदानावर मी खेळ करू शकतो. जरी मी म्हणेन 4 चेंडू बाकी खेळाडूने शांत ठेवलाय, मला चान्स मिळाली आहे आणि त्या संधीचं मी सोनं करणार. पहिला चेंडू फेस केलाय आणि त्याच्यावर येतोय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार आणि या 6 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर टोटल जोडली 7 धावा. 7 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. आणि आता मात्र 5 चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडू पूर्ण झाले, 7 धावा तुम्ही पाहू शकाल. चला सामना सुरू करायचा आहे, जास्त उशीर होतोय.
पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचंय बघा. आजच्या या दिवसामधील पहिल्या फेरीचा हा सामना तुम्ही पाहू शकाल. तो सामना आहे चौथा सामना. पाटील 11 पाटणोली संघ कुठे गेलाय? जर आपण असाल तर आपण थांबायचं, कारण यामधून जो जिंकेल तो आपणाशी खेळणार आहे बघा. ओके, बॉलिंग मार्कवर गोलंदाज कुणाल मते. इथून मात्र खराब कामगिरी. अगदी आपण जर विचार केला असेल तर षटकारानंतर अगदी आपण पाहिलं तर मग कुठेतरी लय बिघडली आणि त्यानंतर मात्र वाईट +1 अशा 2 धावा एक्स्ट्रा खर्च झाल्या आणि आता धावसंख्येला वेग आलाय. धावसंख्या टोटल 9 धावा. पहिले 4 चेंडू चांगले फेकले, परंतु त्यानंतरचे मात्र चेंडू आपण पाहिले. तेजस महाडिक सरांचा इशारा आलाय अवांतर. दुसऱ्या बाजूला आमची महेश चौधरी सर स्क्वेअर लेग पंच पाहायला मिळत आहे. 1+1 अशा टोटल 2 धावा, वाईट +1 धाव अशा 2 धावा मिळत आहेत. आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर टोटल जोडली 11 धावा. दुहेरी अंकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त आपण मात्र 1च धाव खर्च केली होती, परंतु येणाऱ्या पुढच्या 2 चेंडू टाकण्यासाठी कुणालनं खर्च केल्या 10 धावा. खराब कामगिरी आता करतोय, कारण वेग आहे परंतु टप्पा नियंत्रित असणं खूप महत्वाचं आहे. तुमची गोलंदाजी चांगली होण्यासाठी तुम्हाला सटीक लाईन आणि लेन, योग्य टप्पा योग्य टाकणं महत्वाचं. इथून मात्र संधी होती. पुन्हा एकदा झेलची यष्टीरक्षक प्रवीण ठाकूर चुकी करतोय आणि जीवदान मात्र मिळालं मिलिंदला. आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला. 1 षटक पहिलं संपलंय. 6 चेंडू आणि मग पूर्वार्धामधील पॉवर प्लेचं षटक संपलं गेलंय. कुणालनं खर्च केले 11 धावा आणि टीम गावदेवी सांगोली संघाची धावसंख्या 11 धावा. गोलंदाज बॉलिंग मार्कवर केतन पाटील. केतन पाटील या वेळेला येतोय. अगदी अनंत यांचा आवाज सुद्धा खूप चांगला आहे. खूप चांगली कॉमेंट्री सातत्याने अनंत करत असतात. मराठी अगदी गोड भाषेचा आवाज आहे. थोडासा त्यांचा अगदी कामानिमित्त प्रॉब्लेम, थोडासा संडेला सुट्टी नाहीये, मंगळवारची सुट्टी आहे आणि त्या अनुषंगाने थोडासा क्रिकेट पासून दूर पाहायला मिळतात. परंतु बॉलिंग मार्कवर गोलंदाज केतन. केतनचा हा चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय. चेंडू जातो नियोजित ठिकाणी. पंचांचा इशारा आला 1 धाव आणि या 1 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर टोटल जोडतीये ती म्हणजे 12 धावा. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 1 धाव अशा 12 धावा जोडल्यात. 4 षटकांचा सामना आणि या 4 षटकांमध्ये किती धावा जमवणार आहे टीम आपण पाहू शकाल. सांगुर्ली कुडावे संघासमोर 12 धावा लागतायत धावपलकावर. केतन पाटील सज्ज आहे. चला फिल्डिंग, चला मॅच चालू करा. इथून मात्र आपण पाहू शकाल बॅटचा फेस खोललाय. बॅटच्या रडार मध्ये चेंडूला घेताय. बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला चेंडू, जसं अगदी आपण पाहतो रोशन की मोबाईल मध्ये सिम टाकण्याचा स्लॉट असतो त्या पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र धाडलाय आउट ऑफ द पार्क. मिलिंदच्या बॅट मधून येतोय षटकार. आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या धावपलकावर टोटल
18 धावा पाहायला मिळतात. 18 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. 18 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा केतन पाटील सज्ज, षटकाराचा मार खातोय. मिलिंद त्या खेळीसाठी ओळखला जातो. सातत्याने खेळ आपण पाहिलाय. मूर्ती लहान पण कीर्ती महान. शॉर्ट पॉइंटला आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे. क्रिशला आपण पाहताय आणि त्या क्रिशनं मात्र चेंडू अडवलाय. एक धाव खर्च झाली. स्ट्राईकवर आता मात्र येतोय सागर, ज्याने एक षटकार लगावलाय तो सागर आहे. या मैदानावर आपण पाहिलं तर 2 हप्त्याआधी जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये विस्फोटक खेळी करणारा सागर आणि टीमचा आता भार सांभाळण्यासाठी सज्ज आहे. परंतु केतन पाटीलला ओळखावं लागेल. टीमसाठी चांगली गोलंदाजी करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. थोडासा पदतालिकांमध्ये थोडासा आपण पाहताय संभ्रम निर्माण झालाय आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. रणपमध्ये थोडीशी चुकी, पुन्हा एकदा सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने चेंडू फेकणार आहे. चिरवत गावाच्या एंडकडून बॉलिंग करतोय आणि स्पर्धा सुद्धा चिरवत गावाची तुम्हाला पाहायला मिळत आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका लाजवाब आहे, परंतु कुठपर्यंत जाणार आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल सुमित पाटील करतोय चुकी. झेल मात्र हातामध्ये पडला होता. आतापर्यंत झालेल्या 2 चुका, प्रवीण ठाकूरची 1 चुकी आणि त्यानंतर मात्र या चेंडूवर मिळालाय जीवदान प्लस षटकार. अशा मिळत आहे 6 धावा षटकार आणि या 6 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या टोटल 25 धावा. कारण रोशन क्रिकेटमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट खूप महत्वाचं आहे. गोलंदाजी आणि बॅटिंग पेक्षा मी म्हणेन तुम्ही जितक्या धावा वाचवताना ते क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. फिल्डिंग कशी करता, कारण आज पहिल्यापेक्षा क्षेत्ररक्षकासाठी ट्रॉफ्या नसायच्या परंतु आता त्या ठेवल्या जात आहेत आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथून मात्र काय घडलं, ही चुकी आहे बघा. कारण मगाशी झेल टिपला असता नवीन फलंदाज आला असता, त्यानंतर धावा वाचल्या असत्या. चुकी झाली, चुकीला नसेल माफी. त्यानंतर येतोय आणखी एक षटकार, 6 धावा. चेंडू द्यायचा आहे बघा, चेंडू आणायचा आहे षटकाराला आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावसंख्या टोटल 31 धावा. पहिल्या षटकामध्ये 11, या षटकामध्ये 3 षटकार आणि टोटल दिल्या केतन 20, अशा जमल्या 15.50च्या सरासरीनं 31 रन्स 31 धावा धावफलकावर. बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतो कल्पेश ठाकूर. अगदी हुकमी गोलंदाज आहे, सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. कारण रोशन बऱ्याचशा ठिकाणी 6 चेंडूमध्ये मग 4 धावा, 3 धावा, 2 धावा, 5 धावा डिपेंड केल्यात. 6 धावा सुद्धा डिपेंड करणारा गोलंदाज आहे. आता मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. मी म्हणेन विकेट घेण्यापेक्षा डॉट चेंडू काढणं हे महत्वाचं आहे. कारण विकेट टेकिंग ज्या वेळेला गोलंदाजी तुम्ही करताना त्याच्यावर षटकार चौकार येतात, परंतु ज्या वेळेला तुम्ही मनसुबा आखताना डॉट मी घेईन त्याच्यावर विकेट तुम्हाला मिळत असते. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे, परंतु पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूला खेळत असताना चरण मतेच्या मस्तकावर दस्तक देत असताना हा येतोय यूज मॅक्सिमम उंच आणि लांब षटकार. 6 धावा आणि या 6 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावफलकावर टोटल जोडली 37 धावा. डावखुरी हाताचा गोलंदाज, फलंदाज सुद्धा डावखुरी हाताचा आणि हे कॉम्बिनेशन अगदी जुळलं आणि त्याच्यावर षटकार. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश ठाकूर. रणनीती आखावी लागेल तुम्हाला, रणनीती आखावी लागेल. प्रेशर मध्ये गोलंदाजाला आणावं लागेल, थोडंसं प्रेशर क्रिएट करावं लागेल. परंतु काय झेल टिपलाय बघा, अगदी उत्कृष्ट झेल, रनिंग झेल टिपलाय केतन पाटीलनं. ज्या फलंदाजाने षटकार लगावला होता त्या मिलिंदच्या पारीचा खात्मा झालाय. मिलिंद मात्र होतोय बाद.
37 धावसंख्येवर हा धक्का लागतो दुसरा गावदेवी सांगोर्ली संघाला. माघारी परतावा लागतोय. पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्र धारण केलाय केतननं आणि त्या पहिल्या चेंडूवर बाद झालाय. कल्पेश ठाकूरला मिळती ते मातानपाडा आणि शिरोडनपाडा आपण टॉस साठी संपर्क करायचा आहे. साहिल कास्करला हा झेल होता. अगदी हातामध्ये चेंडू पडला होता परंतु ज्या वेळेला मागे गेले त्यावेळेला थोडासा तोल गेला आणि चेंडू मात्र निसटलाय. मिळाली या चेंडूवर धाव आपण पाहू शकाल टोटल एकच आणि या एकदावेच्या बरोबरीने धावसंख्या टोटल 38 धावा. एक चांगला उच्चांक आहे सध्याच्या घडीला. मी म्हणेन चांगली धावसंख्या सध्या तरी जमवली जाते. 38 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी शिरडोन गाव अगदी बरेचसे प्रेक्षक पाहायला मिळतील. शिरडोनचा संघ एका बाजूला भातानपाडा संघ. शिरडोन गावाची ओळख मगाशीच आम्ही सांगितलं की वासुदेव बलवंत फडके. इथून मात्र सागर पारधीचा धमाका पाहायला मिळतोय आणि सागरच्या बॅट मधून येतोय हा आणखी एक दमदार फटका. 6 धावा षटकार. हॅट्रिक पाहायला मिळते बघा या षटकारानं. वेल प्लेड सागर, खूप चांगला खेळ तुझ्या माध्यमातून सध्याच्या घडीला. इथून मात्र आपण पाहू शकाल खोलवर टप्पा ब्लॉक होल मध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न करतोय. सरळ बुंद्यामध्ये टाकत होता परंतु बॅटच्या स्लॉट मध्ये दिलाय आणि समोर आल्यानंतर त्या चेंडूला पुन्हा एकदा सागर पारधी खेळतोय. 6 धावेसाठी षटकार. भातनपाडा टीम आणि शिरडो संघ आलाय. डार्क रेड जर्सी पाहायला मिळते. उत्कृष्ट हा संघ आपण पाहू शकाल शिरडोन संघ आणि येत्या पुढच्या कालखंडापासून अगदी शिरडोनच्या मैदानावर मग एकही हप्ता खाली नाहीये अशा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. खूप चांगलं आपल्या या विभागातील एकमेव मैदान आहे. अगदी आपण विचार केला तर मग
आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांचा वाडा सुद्धा पाहायला मिळतोय आणि त्या गावाची ओळख सुनेरी अक्षरामध्ये लिहिली गेली त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये. तो मात्र आपण पाहत आहे शिरडोन गाव. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झाला. आपण पाहत आहे प्रवीण ठोंबरे. प्रवीण ठोंबरेचा हा पहिला चेंडू आपण पाहत आहे आणि हा चेंडूवर मात्र मिळाली एक धाव नियोजित ठिकाणी आणि या एक धावेच्या बरोबरीनं धावसंख्या टोटल धावफलकावर जोडली जाते 51 धावा. 51 रन्स धावफलकावर अर्धशतक धावफलकावर जोडले जात आहे. गावदेवी सांगोली टीम घरच्या मैदानाचा पुरेपूर वापर केला जातोय, फायदा उचलला जातोय आणि या घरच्या मैदानावर खेळत असताना एक चांगली धावसंख्या सध्याच्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. परंतु विसरून चालणार आहे कुडावे संघाकडे सुद्धा फलंदाजी चांगली आहे. केतन असेल, कुणाल असेल, प्रवीण आहे, सुमित आहे, असे चांगले चांगले चरण आहे, असे चांगले चांगले खेळाडू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मग धावा 51 अद्यापर्यंत. आता मात्र आपण पाहू शकाल लेग बिफोर द विकेटचा अपील LBW ज्या वेळेला पॅडवर आदळलं हाईट फॅक्टर लाईन आणि लेन योग्य पद्धतीनं आहे आणि त्यानंतर सरळ इष्टांच्या मधोमध पकडलं गेलं आहे. पंच तेजस माडिक सर आम्हाला सांगतायत फलंदाज इथून बाद आहे सागर पारदी. पंचवीस धावा आणि तो सागर मात्र बाद झालाय. त्यानंतर आता येतो आहे योगेशला आपण पाहू शकाल डीजे. प्रवीण ठोंबरे नवीन फलंदाज येतोय योगेशला आपण पाहू शकाल. पंचांचा इशारा अवांतर चेंडू आहे, वाईड आहे. धावसंख्या ऍड होतीये, धावसंख्या टोटल 52 धावा. योगेशसाठी संधी आहे बघा. 3 षटकारांसाठी अक्षय पारधी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. शिरडोनचे आमचे गणेश शिनारे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया. इथून मात्र बॅटची एज एका धावेसाठी चेंडू गेलाय. एकदा मिळेल एकच्या बरोबरीने धावसंख्या टोटल 53 धावा. 53 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. टोटल चेंडूचा खेळ संपला अद्यापर्यंत. प्रवीण ठोंबरेच्या 3 आणि उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये सांगोली संघ किती धावा जमवेल, मग त्यानंतर किती धावा खर्च करेल कुडावे संघ पाहायचं आहे. राकेश सज्ज आहे. प्रवीण ठोंबरे लय बिघडतोय. खराब गोलंदाजी होती, आणखी एक वाईड आलाय. धावसंख्या वाढली, धावसंख्या टोटल 54 धावा. 3 चेंडू आता मात्र पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज आहे. पुढचा चेंडू असेल पंचांच्या डाव्या बाजूनं राकेशसाठी अलॉंग द कार्पेट हा फटका आपण पाहत आहे. कल्पेश ठाकूरचा क्षेत्ररक्षण चांगला फेकी झाली आहे. राकेश पोचलू शकला नाहीये सुरक्षित आणि रनआउटची विकेट मात्र जातीये ती राकेशच्या रूपानं सांगोली संघाची. करतो बघा, कारण बऱ्याचशा चुका झाल्या मगासपासून. पहिल्या चेंडूपासून मी म्हणेन चुकी झाली. झेल सुटले, त्याच फलंदाजाने षटकार मारले, त्यानंतर आणखी एक झेल सुटला मिलिंदचा, त्याच्यावर षटकार आले. या चुक्या कुठेतरी तुम्ही रोखणं गरजेचं होतं. या चुक्या जर रोखल्या असत्या तर धावा कमी पाहायला मिळाल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नाहीये आणि जरतर शिवाय क्रिकेट पूर्ण होत नाही. अवांतर आलाय चेंडू, कारण जरतर भाषांची अगदी रचना खूप महत्वाची आहे क्रिकेटच्या अगदी पटलावर समालोचन करत असताना. इथून मात्र बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय प्रवीण ठोंबरे. प्रवीणचा हा चेंडू उंच उडालाय, उंच फटका पाहायला मिळतोय. येतोय
कुणाल मध्ये झेल मात्र टिपतोय आणि इथून मात्र इनिंग समाप्त झाली आहे. 4 षटकं पूर्ण झाली, पूर्वार्ध संपलाय आणि या पूर्वार्धाच्या अखेरीस टीम आपण पाहत आहे गावदेवी सांगोली संघाची धावसंख्या कुडावे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना जमली 56 धावा. 57 धावांचं एक भलं मोठं टार्गेट विमाने सध्याच्या घडीला ठेवलंय. त्या 57 धावा जमवायच्या 4 षटकामध्ये. येणारे चेंडू 24 प्रति षटकामध्ये 14.25 ची सरासरी आहे आणि 14.25 ची सरासरी कशी राखली जाईल, काय घडतंय काय बिघडतंय, काय ट्विस्ट वेगळं पाहायला मिळेल का, मॅचचा रिझल्ट काय असेल, मॅच कशा वळणावर जाईल आणि आवाज ऐकूया. अगदी आज आम्ही नवीन आहोत, आम्ही सुद्धा शिकतोय बरंच काय, परंतु ज्यांच्याकडून आम्ही शिकलोय ते आमचे मार्गदर्शक आपण पाहत आहे दिलीपजी भोपी. त्यांचा आवाज आपण पुढच्या इनिंग मध्ये ऐकूया. थँक्यू. मी थोडीशी रजा घेतो. धन्यवाद. गावदेवी कुडावे आणि गावदेवी सांगोली यांच्या दरम्यान हा संघर्षमय प्रवास, संघर्षमय लढत आपण बघतो. या ठिकाणी 24 चेंडू आणि जिंकण्याकरता 57 धावांची आवश्यकता आहे. ती याकडे टीम मीटिंग या ठिकाणी चालू थोडीशी आहे. या 57 धावा आपण कशा रोखायच्या, तर आकाश भोपीला विनंती करतो आपण इथे यायचं आहे स्कोरसाठी. आपण आकाश भोपी कुठे असाल तर आपण बघूया. या ठिकाणी स्कोरसाठी आपण इथे यायचं आहे. आकाश भोपी प्लीज कम ऑफ स्टेज. आकाश भोपी लगेच आपण इकडे यायचं आहे प्लीज. सामना चालू होतोय. चला आपण कुडावेचे 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये होत्या. माझे सहनिवेदक, माझे या ठिकाणी समालोचक या भागामधील एक सुविख्यात असे या ठिकाणी ज्यांची ओळख आपण बघतोय उल्वा नोड असेल, नवी मुंबई असेल, कर्जत पट्टा असेल, रसायनी पट्टा असेल, इकडे आपण आमचा भाग असेल पनवेल भाग, याच्यामध्ये आपली मक्तेदारी दाखवणारा अगदी शेखरजी पाटील मॅन फ्रॉम कुडावे, एक जबरदस्त बुलंद आवाज त्यांचा आपण बघितलेला आहे. निश्चितच मी बऱ्याच कालखंडानंतर या मायक्रोफोनला येतो. मी निश्चित जास्त लग्न समारंभ, साखरपुडे आणि मोठमोठे इव्हेंट करतो या ठिकाणी, पण या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून आज तरुण मुलांना वाव द्यावा म्हणून मी थोडा मागे पडतोय. तर परत क्रिकेटच्या मैदानावर भावदेवी क्रिकेट संघाचे 2 सलामीचे फलंदाज आपण बघतोय. प्रवीण ठोंबरे आणि केतन पाटील हे मैदान आलेले आहेत. निश्चितच 24 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती म्हणजेच 57 धावांची. हा संघर्षमय प्रवास करणार का, कारण सागर पारधी यांनी एक आग ओकणारी फलंदाजी इथे केली होती, त्यामुळे खरोखरच तिथं म्हणावं तिथे कौतुक करूया. या ठिकाणी त्यांनी अगदी 7 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले होते आणि 25 धावांची एक बहारदार खेळी त्यांनी या मैदानावर इथे साकार केलेली आहे. निरभ्र आकाशाची महती किती थोर याची प्रचिती, आध्यात्मिक विचारवंतांच्या मांदेळीतील लखलखते नाव, थोर समस्तोदरक, थोर निरूपणकार तीर्थरूप डॉक्टर नारायण विष्णू तथा नाना धर्माधिकारी, तसेच त्यांचे उत्तराधिकारी दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांची प्रगल्भाची विचारसरणी महाराष्ट्राला तारून नेलेली आहे. आणि त्यांचं हे मैदान, त्यांच्या नावाचं हे मैदान आपण बघतोय. आकाशचे आगमन झाले ते आमच्या स्कोरला आम्हाला विनंती. या ठिकाणी जयेश महाडिक कुठे असेल त्यांनी स्टेजवर यायचं आहे. जयेशजी महाडिक आपण प्लीज स्टेजशी संपर्क साधा. जयेश महाडिक
स्ट्राईकला केतन पाटील, नॉन स्ट्राईक एंडला येतो म्हणजेच प्रवीण ठोंबरे. पहिला षटक घेऊन आला येतो म्हणजेच या ठिकाणी चिरवत एंड करून मारा करतोय. विठ्ठल रखमाई मंदिराकडून मारा करतोय तो म्हणजेच यश मस्कर, मॅन फ्रॉम सांगुर्ली. आपला 8-9 पॉईंटचा रन. अगदी फुल टॉस चेंडू या ठिकाणी दयामय दाखवलं नाही या चेंडूला आणि खरोखरच लॉंगॉनच्या सीझनमध्ये आणि या 6 धावा उत्तुंग षटकार डीजे. आपण ताबडतोब आपण संपर्क साधा स्टेजशी. शिरडोनपाडा आणि भातानपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करतोय या स्टेजवरती नाणेफेक करण्याकरता. परत एकदा या ठिकाणी फुल टॉस चेंडू या ठिकाणी अगदी तेजस्वी दयामय दाखवलं नाहीये आणि या ठिकाणी चेंडू आपण बघतोय 9 दिलेला आहे. 1+6 म्हणजे धावसंख्या झालेली आहे 13 धावा. अगदी त्यांचे जे निराशेमध्ये आहेत ते सगळे एकत्र झालेले आहेत. प्रत्येक षटकाराला संदीप पाटील यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत प्रत्येक षटकाराला. आमचे जेडब्ल्यूसीचे जेडब्ल्यूसी मधलं एक महत्त्वाचं नाव आहे मॅन फ्रॉम कुडावा. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. 13 धावा. अतिशय सुंदर अप्रतिम या ठिकाणी अगदी खडे खडे हा शॉट त्यांनी या ठिकाणी लगवलेला आहे आणि हा चेंडू जातो सर सीमारेषेच्या बाहेर जात लॉंग ऑन आणि अगदी मिडविकच्या सीमारेषेच्या मधोमध मारलेला हा फटका आणि या 4 धावा. 13-4 धावा सांगण्यात आले ते म्हणजे 17 धावा इथे पोहोचलेल्या आहेत. बघूया 2 चेंडू फक्त खर्च केलेले आहेत आणि येणार अगदी 22 चेंडू अजून बाकी आहेत. एक जबरदस्त सामना इथे बघतोय घरच्या मैदानावर. थोडी निश्चित या ठिकाणी कामगिरी या ठिकाणी थोडी लयच बघायला मिळते ती म्हणजे गावदेव क्रिकेट संघ सांगोली संघाची. कुठेतरी बदल करावा लागेल या फलंदाजीला कुठेतरी रोखावं लागेल या निश्चितच. परत एकदा यश गोलंदाजी करतोय केतनला. केतन काय थांबत नाहीये. बघूया आता. केतननी आता या ठिकाणी थांबवलेला आहे. केतनला थांबवलेला आहे यशनी. जबरदस्त या ठिकाणी त्याला वाटलं चेंडू उडेल पण चेंडू का उडला नाही खाली. चेंडू खालीच राहिला आणि त्रिफळा घेऊन गेला फलंदाज बाद. पहिला नवीन फलंदाज प्रवीण ठाकूर. निश्चितच एक चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळाली ती केतनच्या बॅटमधून पण कुठे कुठे थांबवलेला आहे यशनी. आता बघा निश्चित जो यशनी सल्ला मसलत केली या सर्व क्रिकेटर्सची आणि काय ते सल्ला दिला कर्णधारांनी तो अशी गोलंदाजी करतील की आपल्याला बोजा बिस्तारा गुंडाला लागेल असं त्यांना निश्चित कानमध्ये दिले असेल आणि खरोखर पुढच्या चेंडूवर या ठिकाणी त्याला त्रिफळजित केलेला आहे या ठिकाणी. एक जबरदस्त. परत एकदा नवीन फलंदाज प्रवीणजी ठाकूर मॅन फ्रॉम कुडावे. परत एकदा चांगली बॅटिंग बघायला मिळते. पहिल्या 17 मध्ये 17 धावा आल्या होत्या 3 चेंडूवरी. स्ट्राईकला प्रवीण ठाकूर. नॉन स्ट्राईक एंडला येतो म्हणजेच प्रवीण ठोंबरे. प्रवीण गावामध्ये ठोंबरेंची मक्तेदारी. पुढचा चेंडू एजचा. आता बघा या ठिकाणी परत चेंडू टॉस झालेला आहे. लॉंगऑफच्या रिझन मध्ये चेंडू जातोय आणि हा फलंदाज बाद होतोय. एकामागे एक 2 धक्के. आता बाकी या ठिकाणी आपल्या गावची परिस्थिती स्तुतीमध्ये लागणारा हा यश
डीजे. कुठेतरी या ठिकाणी दोन्ही केतनच्या पडझडीनंतर या ठिकाणी प्रवीणला पण घरचा रस्ता दाखवलेला आहे, पॅव्हलियनचा रस्ता दाखवलेला आहे आणि या ठिकाणी 2 बाद धावसंख्या झालेली ती म्हणजेच 17 धावा. 17 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. रिमेनिंग कुछ बॉल सेस. एक चांगली फलंदाजी करत होता पण या ठिकाणी या फलंदाजीच्या पडझडीमध्ये या ठिकाणी जो चेंडू पडला तो अप्रतिम चेंडू होता यशचा. या ठिकाणी केतनला निश्चितच पुढचा चेंडू काही बॉल शिल्लक या षटकामध्ये पहिल्या षटकामधले काही चेंडू शिल्लक सर्कलचा रिस्ट्रिक्शन आहे. सर्व सर्कलच्या आतमध्ये आहेत, 2 फक्त बाहेर आहेत. निश्चित सुवर्ण संधी असते प्रत्येक फलंदाजाला. आणि बघूया ती सुवर्ण संधी कुणाल मते हा भेटतो का बघूया, चक्रव्यूह हा भेटतो का बघूया कुणाल मते. बॅटची एज घेऊन गेलेला आहे. एकच धावेमध्ये या ठिकाणी धावसंख्या पोहोचते संघाची एकूण ती म्हणजेच 18 धावा. 18 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. रिमेनिंग काही चेंडू बाकी. हॅलो चेक. काही चेंडू बाकी या ठिकाणी एक धाव. सिग्नल देत आहेत आमचे. हॅलो सिग्नल देतोय तेजस एक धावीचा. त्यामुळे धावसंख्या 18. 18 फॉर 2 विकेट. याच्या पुढचा चेंडू अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू मारण्याचा प्रयत्न करतो पण या ठिकाणी चेंडू सरळ हातामध्ये जातोय फर्स्ट स्लिप मध्ये. आणि हा प्रवीण टोमरेसाठी 3 षटकारासाठी संदेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस. प्रवीण टोमरेला बॅक टू बॅक 3 षटकार जर प्रवीण टोमरेने मारले संदेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. याची आपण त्यांनी नोंद घ्यायची आपल्या कानामध्ये. आणि या ठिकाणी धावसंख्या 18. अजून या ठिकाणी 18 धावांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. आता बाकी या ठिकाणी थोडा परतीचा प्रवास कोण करतोय, कुडावा करतोय, भावदेवी कुडावा करतोय की गावदेवी सांगोली करतोय यांच्यामध्ये या ठिकाणी संघर्ष आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन उठलेलं आहे या ठिकाणी. आता बाकी या ठिकाणी परत एकदा आपण बघतोय तेजस काहीतरी सूचना करतो. तेजस महाडिक आमचा बघूया युवा नेता शेतकरी कॅमेरा पक्ष आपण बघतोय. प्रीतम म्हात्रेचा खंदे समर्थक म्हणून ज्याची आज ओळख आहे ते आमचे मित्र तेजस महाडिक. नव रिओ स्टार क्रिकेट आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण बघतोय. विठ्ठल लखमाईचा क्रिकेट संघ चिरवत आणि एक या ठिकाणी विठ्ठल लखमाईचं मंदिर आपण बघतो. या ठिकाणी चांगला सप्ताह इथे आयोजित केला जातो. असं एक सुंदरसा निसर्गरम्य परिसर तो म्हणजेच सांगुर्ल्याचा धबधबा असेल किंवा या ठिकाणी चिरवतचं गाव असेल. हॅलो तर भातानपाडीचा संघ आलेला आहे. आपण कृपया तिकडे रस्त्याच्या बाजूला उभे राहून मॅच बघू नका, इकडे या विनंती करतो. आयोजक तुम्हाला शिरडोनचा संघ करण्यात आलेला आहे. भातानपाड्याचा संघ इथे आलेला नाहीये. विनंती करतो लवकरात लवकर आपण यायचंय. हॅलो पुढचा चेंडू मिलिंद. निश्चित या ठिकाणी मिलिंद आमचा या ठिकाणी जो समालोचक आहे रवीचा अनंतचा बंधू मिलिंद. हॅलो अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू आतमध्ये पडला, मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू आतमध्ये गेला. आतमध्ये चेंडू या ठिकाणी. तर अगदी बघूया अगदी फाटल्या. हर
एक धाव चोरटी एक धाव. हॅलो हॅलो. हल हल पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर या ठिकाणी गॅप काढण्याचा प्रयत्न करतो. लॉंगॉन आणि शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मारला हा फटका आपण बघतोय. एक धाव, 2 धावा इथे, 2 धावा या ठिकाणी मिळतात. या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना सुंदर चित्त्याच्या चपळाईमध्ये या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतो. या ठिकाणी दोन्ही फलंदाज कुणाल मते आणि प्रवीण ठोंबरे यांचे सुंदर या ठिकाणी अगदी चपळाईमध्ये 2 धाव पूर्ण केल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे कोडावे संघाची, ती म्हणजे 21 धावा. या ठिकाणी अगदी मिलिंद षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूवर 0 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, अशा 3 धावा खर्च केल्या आहेत. उर्वरित 3 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत आणि धावसंख्या एकूण झालेली ती म्हणजे संघाची 21 धावा मारण्याचा खरोखर आपल्या घरच्या मैदानावर दररोजची प्रॅक्टिस, दररोजची नेट प्रॅक्टिस आणि कुठला चेंडू कसा टाकावा हे शोधतोय आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी होतोय तो म्हणजे मिलिंद. एक धाव इथे मिळालेली आहे या ठिकाणी. धावसंख्या 22, 22 फॉर लॉस ऑफ 2 विकेट, 2-2-2. आतमध्ये येणारा फक्त फिरकी चेंडूने घेतली, त्याला वाटतं चेंडू ऑफकडे जाणार चेंडू, पण चेंडू गेला या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला, पण जिथे बाकी एक धाव मिळालेली आहे. आणि परत एकदा इक्का दुक्का से अभी काम नहीं चलने वाला, अभी आक्रमण तो करना पडेगा दोनों बल्लेबाज को. या निश्चितच या ठिकाणी आक्रमण करावं लागेल तुम्हाला. या ठिकाणी 57 धावाचा पल्ला जर गटाचा असेल तर निश्चितच या ठिकाणी भाऊदेवी क्रिकेट संघ कुडावे याला आक्रमण करावं लागेल. जसं सागर पारधीने आक्रमण केलं होतं या ठिकाणी जबरदस्त फटकेबाजी आपल्याला बघायला मिळती. सागर पारधी मॅन फ्रॉम सांगोर्ली. आता बाकी मारण्याचा प्रयत्न शोधत होता पण शोधला त्यांनी क्षेत्ररक्षक आणि फलंदाजी देश स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये फलंदाज बाद. कुणाल समाप्तीनंतर धावसंख्या झालेली संघाची ती म्हणजेच 23 आणि येणाऱ्या अगदी 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजेच 34 धावाची. आणि याच्यानंतर धावचं समालोचन माझे या ठिकाणी समालोचक या ठिकाणी अनंता वाघमारे मॅन फ्रॉम आमच्या वाडी, एक सुंदर त्याचा भाऊ इथे खेळतोय मिलिंद. पण या ठिकाणी मीही परत एकदा शेखर तुझी मी रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो. हॅलो. तर लगेच भातण टीमचा कर्णधार या आपण. येणारे 12 चेंडू आणि 34 धावींची गरज. 12 चेंडू 34 धावा. आपण पाहतोय तिसरा गोलंदाज. पहिला अकुट टप्प्याचा चेंडू आणि पंचांनी मात्र सांगितले की हा चेंडू स्वेर आहे, वाईट दर्शवला आहे आणि वाईटच्या स्वरूपाने मात्र एक धाव ऍड आली आहे. त्यामुळे पाहतोय आपण जर पाहायला गेला तर गोलंदाजला मात्र थोडीशी वॉर्निंग. आपण पाहतोय गोलंदाज ऋतिकला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी सातत्याने करत असतो देखील. यावलेला शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आणि फुल करण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहतोय या निर्दय क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि एक येतोय डिक्लेअर स्वरूपाच्या माध्यमातून एक धाव आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते आपण पाहतो 25 धावा. आपण पाहायला गेला तर शिवडणपाडा टीम आणि भातनपाडा टीम आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचत असेल तर टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं लगेच. इथे आपण पाहतोय तिसरा गोलंदाज. आपण पाहतोय आपण जर पाहायला गेला तर पहिला गोलंदाज यश मस्करवरती मात्र आक्रमण चढवलं होतं आणि त्याच्यानंतर कमबॅक केला मिलिंदनं. यावेळेला अप्रतिम गोलंदाजी बॅटची लेडिंग एज इथे मात्र झेल पकडला जातोय आणि आणखीन एक धक्का बसलाय भावदेवी कोळावे टीमला.
असं आपण जर विचार केला सुरुवात चांगली केली होती, परंतु ज्या वेळेला मात्र दुसरं षटक जिथं टाकलं गेलं ते मात्र रनांची अगदी थोडीशी कमतरता पाहायला मिळाली आणि मग तिथून थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय तो सांगोली टीम. यावेळेला चांगला फटका चेंडू खाली मिली नेतो, एक धाव मात्र पूर्ण फेकी अचूक पाहायला मिळतो आणि फक्त मिळणार ती सिंगल, परंतु थोडासा फंबल. कदाचित धावा आणखीन मिळाल्या असत्या तर दोन खेळाडूंचं लक्ष असतं तर कदाचित आणखीन 2 ते 3 धावा आणखीन ऍड पाहायला मिळालं, परंतु नक्कीच कुठलाही मानस नव्हता आणि फक्त आली आहे ते एक सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय दोन्ही टीमच्या कर्णधाराला टॉस करून घ्यायचं. तर विनंती करतोय बालरामजी महाडिक आपण दोन भातन आणि शिल्डन टीमचा मात्र लगेच माध्यमातून एक टॉस करून घ्यायचा. इथे आपण पाहतोय खूप चांगली मॅच पाहायला मिळतो या दोन टीम मध्ये. इथे आपण पाहतोय भावदेवी जर आपण पाहतो भावदेवी कुडावे आणि गावदेवी सांगोली या दोन टीम मध्ये अतिशय चांगली या वेळेला चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र लगेच श्रेष्ठकडे मात्र वेध घेत होता, परंतु फलंदाजानं मात्र चेंडूला ढकलला निर्जन क्षेत्रामध्ये आले. ती एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 27 धावा. षटक क्रमांकात जर आपण पाहतोय चालू आहे तिसरा या वेळेला आणि चांगली गोलंदाजी या वेळेला आपण पाहतोय ऋतिकेची आणि सातत्याने चांगली गोलंदाजी तो देखील करत असतो, परंतु आपण पाहतो या वेळेला खूपच चांगलं या वेळेला आणि बॅटनं मारण्याचा प्रयत्न. चेंडू चालला निर्जन क्षेत्रामध्ये आणखीन एक धाव पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा देखील तिसरा षटक देखील संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 गडी बाद 28 धावा धावफलकावरती. भातनपाडा टीम टॉस जिंकलाय तर लगेच ही मॅच संपल्या तुम्ही लगेच निर्णय आम्हाला कळवायचा आहे. येणारे 6 चेंडू 29 धावा. धावांचा डोंगर जर विचार केला तर भरपूर मोठा आहे, परंतु तो पार करण्यासाठी तुम्हाला आता हवाई सफर करावा लागेल, कारण आता फर्स्ट आणि सिंगल आणि फर्स्ट वरती चालून जमणार नाही. आता टॉप गिअर टाकावं लागणार, कारण चौका षटकारांची आतिषबाजी करावी लागेल ती भावदेवी कुडावी टीमला. तर नक्कीच आपण पाहतोय चौथा गोलंदाज सागर पारदीला आपण पाहतोय संघाचा सेनापती आणि आपण पाहतोय गोलच्या मार्कवर उभा आहे. यावेळेला पहिला चेंडू चांगला फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, चांगला जज चेंडूला अडवला जातोय. 2 धावा कदाचित आल्यात, परंतु 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवले जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 30 धावींवरती. एक चांगली फलंदाजी. सुरुवातीला जर आपण विचार केला तर आक्रमणाला सुरुवात केली होती, आक्रमण केलं होतं भावदेव कुडावी टीमच्या खेळाडूंना, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केला आणि तिथून मात्र डोकाही वर काढून दिला नाहीये तो भावदेवी टीमला. पण जर विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी आहे. 2 धावानंतर आपण जर पाहिलं तर कमबॅक केलाय सागर पारदी या गोलंदाजानं. यावेळेला बराच काळ चेंडू हायवेत आहे, 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु आपण पाहतोय झेल सोडला जातोय आणि फक्त मिळणार ते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 31 धावांवरती. या षटकातले 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी असणारे या 3 चेंडूवरती कितपर्यंत आता मात्र टार्गेट जो आहे तो मात्र थोडासा जडच झालाय, परंतु या वेळेला उशिरा आलाय, परंतु नक्कीच चेंडू चालला सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बराच उशिरानं मात्र षटकार पाहायला मिळाला संघाचा सेनापती. आपण जर पाहायला गेलं तर रोहितच्या बॅटमधून इथे आपण पाहतोय पुन्हा कमबॅक. इथे आपण पाहतोय विकेट किपर चेंडूला जज करतोय केतन देशमुख आणि मात्र एक निर्धाव चेंडूची संख्या पाहायला मिळाली आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 37 धावा. या षटकातले उर्वरित काही चेंडू शिल्लक. यावेळेला अगदी कार्पेटच्या मदतीने चेंडू